चला तर मित्रांनो, आज हेल्दी कॉर्नरवर कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा हे पाहूया। इथे मी अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत। लिंबू आणि आलं लसणाच्या पेस्ट मध्ये त्यांना मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर मी कालवणाच्या वाटपासाठी मी कांदा, लसूण, हळद, जिरा पावडर, मसाला, मिरची आणि धन्यांचा वापर केलेला आहे। आता त्यानंतर मी मिक्सर मध्ये वाटप करून घेतलेलं आहे। त्यानंतर स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं तेल ओतलंय, मोहरी टाकली। मोहरी तापल्यावर कांदा बारीक चिरून त्यात घातलेला आहे। आता कांदा परतल्यावर मग कढीपत्ता घातलेला आहे। चांगला असं परतून घेते मी। आता कांदा ऑलमोस्ट परतून झालेला आहे। थोडंसं कांदा लालसर झाल्यानंतर मी इथे टोमॅटो ऍड करणार आहे, बारीक चिरलेला। टोमॅटोला देखील मी चांगलं असं परतून घेणार आहे तेलामध्ये। आता ऑलमोस्ट टोमॅटो परतून झालेला आहे। मॅरिनेटेड कोळंबी ह्यात मी तेलात घातलेली आहे। कोथिंबीर थोडीफार मी ऍड केली आहे। चांगलं असं कोळंबीला परतून कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये मी लीड ठेवले 2 मिनिटासाठी। आता तुम्ही पाहू शकता कोळंबी चांगली अशी शिजलेली आहे ऑलमोस्ट। आणि आपण मिक्सर मध्ये जे वाटप केलेले आहे ते मी ह्यात घातलेले। चांगलं असं मिक्स केलंय, थोडंसं पाणी घातलंय, 1 ग्लास। रस्स्याला तर उकळी येईलच, पण तुम्ही तुमच्या हेल्दी कॉर्नरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। आता ह्यात मी कोथिंबीर गार्निश केले। त्यानंतर मी मीठ घालणार आहे आणि कोकम। 5 ते 10 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर तुम्ही हा रस्सा गॅसवर ठेवा। उकळी आल्यानंतर मग रेडी टू सर्व तुमचा प्रॉन्स रस्सा।